अंत अस्ति प्रारंभ भाग 2 या पुस्तकातील 8वा पाठ अनुभव सर्वात मोठा गुरु या पाठाचा उर्वरित भाग आज आपण ऐकणार आहोत. कधी कधी लोक म्हणतात यश हवंय, पण खरं यश म्हणजे काय? ती कुठली ट्रॉफी नाही ना कुठलं सर्टिफिकेट. खरं यश म्हणजे पूर्वी केलेल्या चुकांमधून मिळालेलं शहाणपण, जे तुम्हाला पुढच्या वेळेस वेगळं वागायला भाग पाडतं. अनुभव ही चुकांपासून मिळालेली बळकट चिलखत असते, जी तुम्हाला दुसऱ्यांदा त्या वेदना सहन करू देत नाहीत. आपल्या जीवनात बऱ्याचदा अपयशाची झालर असते, पण तीच झालर भविष्यातील यशाचं झेंड बनते. आणि या प्रवासात प्रत्येक चूक ही एक गुरु असते. कधी कठोर, कधी वेदनादायक, पण नेहमी योग्य दिशा दाखवणारी. म्हणूनच चुकांपासून घाबरू नका, त्या स्वीकारा. त्या तुमचे शिक्षक आहेत. त्यांनी दिलेला धडा कोरून ठेवा, कारण यश म्हणजे अनेक चुका, आत्मपरीक्षण आणि सुधारणेचा अखंड प्रवास. जिथे चुकांची शाळा आहे, तिथूनच खऱ्या यशाचं शिक्षण सुरू होतं. अनुभवानं शिकलेली गोष्ट, कोणतंच ज्ञान वाया जात नाही. कधी कधी वाटतं, कशाला ते संकट आलं? का तो अपघात झाला? कशासाठी ती संधी गेली? पण वेळ निघून गेल्यावर एक गोष्ट कळते की अनुभव म्हणजे परमेश्वराने दिलेली न बोलणारी पण खोल शिकवण देणारी शिकवणी असते. जीवन हे एक अशी शाळा आहे, जिथे आपल्याला रोज काही ना काही शिकायला मिळतं. पण शिक्षक काही बोलत नाही. तो केवळ प्रसंगांच्या माध्यमातून शिकवतो. आणि त्या प्रत्येक प्रसंगामागे एक अर्थ असतो. जरी तो सुरुवातीला कळला नसेल, तरीही त्याचं मूळ कुठंतरी खोलवर असतं. एखाद्या माणसाचं कठोर वागणं, तुमच्यावरील अन्याय, त्याने केलेली मेहनत व्यर्थ जाणं, हातचं काम निघून जाणं, हे सगळं त्या क्षणी त्रासदायक वाटतं, निराशा आणणारं वाटतं. पण काही काळानंतर जेव्हा तुम्ही त्या क्षणांकडे मागे वळून पाहता, तेव्हा लक्षात येतं की त्या प्रत्येक गोष्टीमुळेच तुम्ही आज इतके समजूतदार, ठाम आणि सक्षम झालात. अनुभव फक्त मोठ्या गोष्टींमधून येत नाही, तो अगदी क्षुल्लक घटनांमधूनही तुम्हाला जीवनाचं तत्वज्ञान देतो. रस्त्यावर पडलेलं लहान मूल पुन्हा उठतं आणि धावायला लागतं. ही गोष्ट एखाद्या प्रबंधात नसेल, पण ती कधीही हार मानू नका हे शिकवते. एखादा गरीब माणूस आपल्या तुटक्या डब्यातून दुसऱ्याला अन्न देतो, ते मानवतेचं तत्व शिकवतो. ही शिकवण कुठल्या शाळेत मिळत नाही, ती फक्त अनुभव नावाच्या ग्रंथातूनच मिळते. हे शिकून काय उपयोग? हा प्रश्न जेव्हा कधी मनात आला, तेव्हा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतंच ज्ञान वाया जात नाही. तुम्ही जे शिकता ते कधी ना कधी, कुठे ना कुठे तुम्हाला उपयोगी पडतं. कधी निर्णय घेताना, कधी माणूस समजून घेताना, कधी संकटांसमोर उभं राहताना. अनुभवाचं ज्ञान हे सुरुवातीला न दिसणारं भांडार असतं, पण वेळ आली की त्याचं सोनं होतं. शेवटी जीवन हा एक अविरत पाठशाळा आहे. इथे ना सुट्टी असते, ना वार्षिक परीक्षा. इथे प्रत्येक दिवस एक धडा आहे आणि प्रत्येक अनुभव एक गुरु. आणि या गुरुने दिलेलं ज्ञान कधीही, कितीही छोटं असो, वाया जात नाही. ते साठतं आणि एक दिवस तुम्हाला अशा टप्प्यावर पोहोचवतं
जिथे तुमचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक तुमचं पाऊल अनुभवाच्या प्रकाशात उजळून निघतं. अनुभवावर शिक्कामोर्तब, जे एकदाच होतं पण कायमचं शिकवतं. अनुभवाची खासियतच ही आहे, तो परत येत नाही, पण तुमच्या आयुष्यावर कायमचा ठसा उमटवतो. काही अनुभव क्षणभरात बदल घडवत नाहीत, पण ते तुमच्या विचार पद्धतीवर, निर्णयांवर आणि आयुष्य पाहण्याच्या दृष्टिकोनावर खोल परिणाम करतात. एखादा कटू प्रसंग, एखादा विश्वासघात, एखादं अप्रत्याशित नुकसान, हे सगळं घडताना जखमा देतात, पण त्या जखमाच एक दिवस बळकटीचं कवच होतात. जखम होणं म्हणजे कमकुवत होणं नाही, ती तर आयुष्याच्या लढाईतलं बिल्ला असतो. एखादा प्रसंग तुमचं आयुष्य थांबवतो असे वाटणाऱ्या क्षणी तोच अनुभव तुम्हाला पुन्हा उभं राहायला शिकवतो. आणि जिथे तुम्ही एकदा पूर्ण तळाशी पोहोचलात, तिथून वर यायला लागलात, तुम्ही पुन्हा कधीही मागे न वळणारी व्यक्ती होता. त्या अनुभवाचा शिक्का तुमच्यावर उमटवतो. तो लपतो पण जात नाही, आणि त्याच शिक्क्यामुळे पुढे तुमचं प्रत्येक पाऊल अधिक ठाम, अधिक आत्मविश्वासाने भरलेलं असतं. अनुभव म्हणजे आत्मबळाचा स्रोत. अनुभव ही फक्त गोष्ट शिकवणारी नाही, ती आत्म्याला दृढ बनवणारी शक्ती आहे. पुस्तकी ज्ञान मेंदूला शहाणा करतं, पण अनुभव हृदयाला खंबीर बनवतो. जो माणूस अनेक चढउतारांमधून गेलेला असतो, त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता आणि नजरेत एक वेगळंच तेज असतं, कारण तो माणूस आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काही ना काही शिकलेला असतो. अनुभव म्हणजे मनाच्या तलावातले खोल पाणी, वरून शांत पण आत मात्र संघर्षाने भरलेलं. हा अनुभव माणसाला स्थिर करतो. तुमच्यावर कितीही संकट आली, तुम्ही तरीही जर ती अनुभवाने सामोरी गेलात, तर पुढच्या संकटांमध्ये तुम्ही डगमगणार नाही, आणि यश आलं तरी उन्मत्त होणार नाही. कारण ज्यांनी दुःख पाहिलं आहे, त्यांचं हास्य नेहमीच अधिक प्रामाणिक असतं.